नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ आपण रानामध्ये आलेलो आहे. लवकर यायचं कारण असं की आपल्याकडे डाळिंब छाटण्यासाठी बोरीवरून गडी आले आहेत. पूर्वी आपल्याकडे 2च गडी होते, पण आज त्यांची फुल टीम आलेली आहे. आणि मग लवकर येऊन त्या कात्री वगैरे काय करावं लागतं आपल्याला, आपल्या कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये त्या कात्री धुवून घ्याव्या लागतात. जेणेकरून काय असतं मित्रांनो, जेणेकरून यांनी जी पूर्वीची जी बाग छाटलेली आहे, जरा मी शुद्ध बोलायचं बंद करतो. शुद्ध बोलायला गेले की माझं जरा कन्फ्युजन होतं मित्रांनो. तर ह्यांनी आधी जी बाग छाटली मित्रांनो, तर त्या बागेला कात्रीला चिटकून दुसरे किटाणू वगैरे येऊ नको, जेणेकरून तेलाचं प्रमाण वगैरे असतं तर हे आपल्या बागेमध्ये प्रवेश करू नये. त्यामुळं आपण कात्री वगैरे चांगल्या चकाचक धुवून घेत असतो. तुम्ही बघू शकता, ही काल त्यांनी जवळजवळ एवढं तुकडं अर्ध 2 गाड्यांनी मिळून छाटलेलं आहे. जवळ 2-3 दिवस झाले ते 2 जण होते. आज त्यांची पूर्ण टीम आली. आता इकडं बघा, इकडं आपलं पलीकडं छटायचं राहिलेलं आहे, इकडं जवळ अर्ध तुकडं. तर आज ते छटण्यासाठी आलेले आहेत तिथं मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता, आपण आता इथे ही छाटणी झाल्यानंतर इथे आपला कांदा आहे, इथे भेंडी होती, तर इथे आपण रान नीट करून इथे सुद्धा आपण डाळिंबाची रोपे लावणार आहेत. पलीकडे आपल्या चुलत्यांची तूर आहे, बघू शकता कशा प्रकारे ह्यांनी झाडं छाटली आहेत बघा. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कशी छाटली झाडं त्यांनी, कसे काय. तुमच्यात जर कोण डाळिंब बागायदार असतील, कोण व्हिडिओ बघणारे माझे, मला बी थोडं सजेशन द्या मित्रांनो, कसं आहे काय. साधारण तुमचं बाग गेल्यानंतर मित्रांनो 6 महिन्याचा कालावधी असतो. ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये झाडं विश्राम करीत असतात. म्हणजे साधारण आता डिसेंबर चालला आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये बाग धरली तर जूनच्या आसपास तोडणीसाठी फळ येत असते मित्रांनो. आता फळ तुटून गेलं, 6 महिने आपण विश्राम केला, झाडं निवांत होती, मालकही निवांत होता. पण आता परत युद्ध चालू झालं मित्रांनो. हो का, माल बघा कसं निघलेलं आहे, काड्या वगैरे कशा पडल्या तर. ओके, बघा अशा प्रकारे काम चाललं आहे. आणि तुम्ही बघू शकता पलीकड छटणी कात्रीचा आवाज येत आहे तिकडं मित्रांनो तुम्हाला. आणि इकडं हा आमचा गडी ही मधलं कसदान गोळा करण्यात बिझी आहे. हा स्पेशल बिहारवरनं मागवलेला गडी या. मला सांगतो, गडीच भेटत नव्हता मला. मी नगरला जायचो, नगरच्या रेल्वे स्टेशनला गडी भेटतात का आम्हाला. नगरला जायचो मी, 3-4 हेल्पाट आणलं, 2 वेळा गडी आणलं. गडी कमीत कमी 15 दिवस 20 दिवस थांबायचे, परत पळून जायचे. कारण तिकडले गडी काय थांबत नाही, त्यांना सवय नसते थांबण्याची. पण जे बिहारचे काढले जे लोक असतात तर ते थांबतात. ह्या बिचारा साधारण तुम्हाला सांगतो माझ्याकडे 10-15 दिवस झालं, पण जरा दम काढलाय त्यांनी, काय बोलत नाही काय नाही. आणि त्याचं रेग्युलर काम चालू असतं मित्रांनो. मी काय म्हणा नका म्हणू, त्याला काम सांगा नका सांगू, त्याचं काम चालू असतं. आता हे जो गोळा करतोय मित्रांनो, हे आपल्याला ट्रॅक्टरनी काकऱ्याचं अवजार लावायचं आणि सर्व रिवर्स फळीने मागं, म्हणजे काकऱ्याच्या अवजाराने मागं दाबून ही सर्व पार्सल करायचं काम आहे मित्रांनो. बघा गाड्या कामासाठी अशी माणसं आलेली आहेत आपल्याकडं. आता इथून पुढं आपल्या बागेचे ह्याचे व्हिडिओ चालू राहणार आहेत मित्रांनो. जे काय आपण करतोय ते सर्व आपण दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता यांनी कशी झाडाची छाटणी केलेली आहे. तुम्हाला मी आता एक झाड दाखवतो सॅम्पल म्हणून, यांनी कसं छाटलेलं आहे ते. आपला गोडा इथे लावलेला आहे, पहा पहा छाटणी कशी केली बघा. मला तुम्ही सांगा कमेंट करून, जर कोण आपल्याकडं बागायदार असेल, डाळिंब बागायदार, तुम्हाला तुम्ही सांगू शकता कसं केले छाटणी, बरोबर केली का, मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला हे जास्त अनुभव नाही, साधारण 2 वर्ष झालं मी डाळिंब घेतो या. पाहू शकता बघा कशी छाटली बाग यांनी. वॉटरसूट वगैरे काढलेले आहे चांगली चकाचकमध्ये, निबार काढीला बरोबर छाटत आहे इथं. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे यांनी झाडे छाटलेली आहेत बघा. एक सुद्धा फळ त्यांनी ठेवलेलं नाही. बुडामधले वॉटरसूट काढलेले आहेत पहा तुम्ही. वरले शेंडे सुद्धा असे वॉटरसूट वगैरे एकदम त्यांनी मापात घेतलेले आहेत बघा. त्यांना सांगण्याची गरज नाही, असं करा तसं करा, गडी एकदम परफेक्ट आहे इथं. आपल्या बोरीगावचे इंदापूर तालुक्यातले गडी इथं काल बी तुम्हाला सांगितलं होतं मी माझ्या बारक्या व्हिडिओमध्ये. यांचा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मित्रांनो. ज्यांची कुणाची छाटणी करायची आहे डाळिंबाची तुम्ही करू शकता. कसे कसे छाटणी करता मालक तुम्ही? डाळिंब, पेरू, द्राक्षी, सीताफळ, म्हणजे सर्वच प्रकारच्या छाटण्या करता मला तुम्ही? आंबा वगैरे सर्व प्रकारच्या छाटण्या करतात मित्रांनो हे.
आणि तुम्हाला सांगतो इतके थंडी वाढलेली आहे, पण हे सकाळी 8 वाजताच बागेमध्ये हजर होते आणि ती बी आंघोळ फिंगोळ करून चकाचकमध्ये आलेत. मी अजून पारोसाचं या, पण गडी इतक्या लांबून जवळजवळ 1 तास 1.5 तास लागतो त्यांना तिथून यायला, बोरीपासून इकडे यायला. तरी इतक्या थंडीमध्ये आलेले आहेत मित्रांनो ते. आणि सर्वच कामगार एकदम म्हणजे कष्टकरी आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी झाडं छाटलेली आहेत. हे बघा झाड, तुम्ही बघा. अशा प्रकारे यांचं काम चाललेलं आहे. तर पप्पा आलेले आहे तिथे, तर मी आता चाललो आहे घरी, कारण मी पारोसच आलो होतो, आंघोळ सुद्धा केली नव्हती. पण गडी आले होते तर आपल्याला लवकर येणं गरजेचं होतं इथं. कात्री वगैरे धुणे, नाहीतर प्रॉब्लेम होतो. कात्री वगैरे धुलेल्या नसल्या, दुसऱ्या बागेतल्या कात्री जर अशाच इकडे वापरल्या तर त्याला येण्याचं प्रमाण इथं भरपूर प्रमाणात असतं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा सर्वांना राम राम, टाटा, बाय बाय.